आणि होपफुली आपल्याही नर्सरीमध्ये आपण हे असं प्लांटेशन करूयात. तुमच्या सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर होपफुली हे होऊ शकेल. ब्लूबेरी मला फायनली मिळाले, सो डायरेक्ट तुम्ही प्लांटसुद्धा करू शकता. हा आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा इतकं मस्त आहे. ऑरेंज कलर आहे. स्टँड हे एक वेगळं दाखवतो मी तुम्हाला काय. हा एक वेगळा असा प्लांट आहे जो जास्त बघण्यात नसतो. हे गाईज, मॉर्निंग. सो आज मी आलोय एका दुसऱ्या नर्सरीमध्ये, ॲज इन आपल्या नाही आहे, बट होपफुली खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या छोट्या मोठ्या मला खरेदी करायच्या आहेत, ज्या बुकिंग्सच्या आहेत प्लांट्स ते. आणि मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की काय प्लांट्स आहेत वेगवेगळे आणि काय रेंजमध्ये असतात, आपल्याकडे काय असतात, किंवा ह्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती आपण कमेंट्स अँड लाईक्सवरती ओव्हरऑल डिस्कस करूयातच. सो मी तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट्स जे मला जमतील त्या पद्धतीने मी ॲड करून ब्लॉगमध्ये टाकेनच. सो बघूयात आपण काय काय वेगवेगळ्या पद्धतीने इथे आहे. आणि खूप साऱ्या असं इथे कॅफे टाईपसुद्धा बनवलं आहे, अरेंजमेंट्स आहेत, स्टँड्स आहेत, जसं माझ्या मागे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण ओव्हरऑल स्टँड आहे, कसे प्लांट्स अरेंज केलेत, ह्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा बघायला आलेलो आहे. माझाही 3rd किंवा 4th टाईम असेल नर्सरी असा बघण्याचा मोठ्या पद्धतीने. इथे कोकोपीट्सचे मोठे मोठे ब्रिक्स आहेत आणि छोटे छोटे इथे हँगर्स आहेत, म्हणजे हँगिंग पॉट्स असतात जे, ते आहेत. फक्त हे कोकोपीटच्याच एका मटेरियलमध्ये बनवलेले आहेत. ठीक आहे. सो ग्रँडीफ्लोरा म्हणून एक फ्लावर आहे, हे आपल्या इकडे बघितलंय तुम्ही. अँथोरियम आहे, ड्रेसिनियाच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत. ब्लूबेरी मला फायनली मिळाले. सो जे कोणी ब्लूबेरीसाठी खूप सारे रिक्वायरमेंट्स होत्या किंवा ज्यांना कोणाला लावायचे आहेत, तर ते प्लांट्स मी घेऊन येतो आहे. सो विजिट करा आणि घेऊन जावा तुमचे ब्लूबेरी प्लांट्स. आणि बुकिंग्स जसं द्याल तुम्ही त्या हिशोबाने सुद्धा आपण ते ॲड ऑन करणार आहे, ॲज इन आपण परत एकदा घेऊ शकतो आहे. हेलिगोनिया मला खूप आवडलं इथले, सगळ्यात बेस्ट हेलिगोनिया. मला असंही आवडतंच, ते वेगळ्या टेक्स्चरमध्ये आहे हे. आणि इवन दो इथे सुद्धा खूप मोठा असा आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्लांटसुद्धा करू शकता. हा आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा इतकं मस्त आहे. ऑरेंज कलर आहे, खूप असं मस्त दिसतंय. आणि थोडा वेळ जातो येण्यासाठी, बट थोडं मेंटेन कराल तर खूप भारी दिसतं. इनडोअर जास्त करून तो चालू शकतो, बिकॉज आता जसं तुम्ही बघताय शेडमध्ये आहे, पॉली हाऊसमध्ये. बेसिकली प्रॉपर मेंटेनसुद्धा केलं आहे. सो खूप सारे प्लांट्स आहेत जे तुम्ही आता म्हणजे मेंटेन करू शकता होपफुली. ठीक आहे. सो मी प्लांट्स घेतो, तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि मग आपण भेटूयात थोड्याच वेळात. बाय. सो स्टे ट्यून, लेट्स गो. राईट नाव मी तुम्हाला सगळं शो करून दाखवतो की काय असणार आहे आज इंटरेस्टिंग. सो इथे एंट्री केल्यानंतर इथे आपण कार पार्क केली आणि या साईडहून सगळे प्लांट्स आहेत. स्टँडसुद्धा आहेत सेलिंगसाठी. इवन दो स्टँड्स, ट्रॉलीज, टेबल्स आणि खूप वेगळ्या पद्धतीचे असे प्लांटर्स आहेत ज्याच्यामध्ये पीस लिलीचं प्लांटेशन केलेलं आहे. सो आपण बघूयात काय असणार आहे. वेगळी वेगळी झाडं तुम्हाला बघायला मिळतील आणि होपफुली आपल्याही नर्सरीमध्ये आपण हे असं प्लांटेशन करूयात. तुमच्या सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर होपफुली हे होऊ शकेल. सो इथे बोन्साई आहेत, अरेका पाम, रबर प्लांट, आणि मला खूप साऱ्या ऑर्डर्स सुद्धा होत्या. ते प्लांट्स आपण बघणार आहे आणि घेणार सुद्धा आहे. फ्रूट्सचे प्लांट सुद्धा आहेत इकडे. कॉफी जे आपल्याकडे असतं बऱ्यापैकी. ब्लूबेरीज,
सोनचाफा अँड ऑल, खूप गोष्टी आहेत इथे. सो मी तुम्हाला दाखवतो काय असणार आहे इथे वेगळं असं जे आपल्याकडे नाही आहे. ट्रॅव्हलर पाम आहेत आणि कोकोपीटचे पूर्ण ब्रिक्स आहेत. कोकोपीटच्याच ह्याच्यातून यांनी असे पॉट्स बनवलेत आणि हे स्टँड खूप मस्त दिसतं ॲक्च्युली. प्राइस टॅग नाही आहेत, प्रत्येकाला नाहीच आहेत. ह्याचं मी नाव तुम्हाला सांगतो. काय नाव आहे ह्याचं? ह्याचं नाव आहे, मी विसरलो यार. सोनचाफा, गोल्डन सायप्रस, मोगरा आहे, प्रॉपर कटिंग करून ठेवलाय. बुशी एक्झोरा, पेन्सिल पाइन, डेट पाम which is जास्वंद, हा डॅगर असणार आहे होपफुली. मी काही प्लांट्स नवीन नवीन बघतोय जे की मलाही माहिती नाही आहेत. हेलिकोनिया आपल्याकडे स्टॉकला राहतच नाहीत, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. इकडे खूप मस्त असं मेंटेन सुद्धा केलेलं आहे. इथे वॉटरिंग जार्स, सो हे खूप क्लासिक आहे. हेलिकोनिया आहे हा बॅम्बू आहे बेसिकली. स्पायडर प्लांट्स, हेलिकोनिया अगेन. खालून थोडा वेगळा कलर आहे याचा. ओके, सो आपण असे प्लांट सिलेक्ट करणार आहे जे आपल्याला रिक्वायरमेंट सुद्धा आहे आणि आपल्या कस्टमरसाठी सुद्धा ते बजेटमध्ये असतील असे, म्हणजे त्यांनाही परवडलं पाहिजे अशा एकदम प्रॉपर, म्हणजे जास्त पण बजेट नाही आहे अशा हिशोबाने आपण ते प्लांट सिलेक्ट करणार आहे. ऑर्डर्स आहेत आणि मी घरासाठी सुद्धा घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. मला पण याचं नाव माहिती नाही आहे, बट होपफुली तुम्ही कमेंट करू शकता जर तुम्हाला माहिती असेल ह्याचं नाव. इथे ॲग्लोनिमा आहे, ग्रीनमध्ये ॲग्लोनिमा आहे, हा पिंकमध्ये ॲग्लोनिमा आहे, अरेलिया आहे हा, अँड पॉट्स, हे पॉट्स आहेत सगळे. इथे चेअर्स आहेत बसण्यासाठी, पॉट्स अँड ऑल. झिझी प्लांट हे खूप मस्त आहे, हे दाखवतो मी तुम्हाला काय आहे ते. आय होप तुम्ही बघू शकताय. प्लांटर्स आहेत सिरॅमिकचेच, थोडे कॉस्टली जातात बट खूप प्रीमियम दिसतात ते. हे सुद्धा सेम हे आहेत. खूप आहेत गोष्टी आणि आपला जो अप्रोच असणार आहे ते प्लांट्स मी तुम्हाला दाखवतो. मी सिलेक्ट करतोय ते. हे आहेत ते फिलाडेंड्रोन चा प्लांट आहे हा मी घेणार आहे. ऑब्विसली खूप सारे प्लांट्स आहेत. दारासिंग, प्लांटर, काही मला ऑर्डर सुद्धा होत्या मोठ्या मोठ्या प्लांट्सच्या, त्याही आपण बघणार आहे. कस्टमरला आपल्या
आवडतीलच. ऑरेंज कलर, ग्रीन कलर इकडे सुद्धा आहे. आणि हे एक वेगळं दाखवतो तुम्हाला काय. सो बघितलं असेल बट ॲक्च्युली असं म्हणजे दिसण्यात येत नाही जास्त करून हे प्लांट. अगेन हे सुद्धा आहेत. आत्ता मी असं प्लॅन आउट करतोय की जे रिक्वायरमेंट आहेत, आणि मी आता छोटी कार आणली त्यामुळे जेवढे प्लांट्स माझ्या कारमध्ये बसू शकतात, जे ॲक्च्युली खूप इम्पॉर्टन्स आहेत, इम्पॉर्टन्स राहणार आहेत माझ्यासाठी, ते प्लांट्स आपण आत्ता परचेस करणार आहे इथून. सो आय होप तुम्ही मला कमेंट कराल तुम्हाला जो कोणता प्लांट तुम्हाला पाहायचा आहे, बघायचा आहे, तो प्लांटसाठी कमेंट करा. मी नेक्स्ट टाइम परत येणार आहे. सो तुमच्या कमेंट्सनुसारच यावं लागेल मला. कमेंट आणि लाईक. सो खूप लोकांना असे प्रश्न पडतात की पीस लिली ह्याला पीस लिली नाही बोलत, त्याला अँथोरियम बोलतात. त्याच्यामध्ये 4-5 कलर असतात. हा रेड कलर आहे. इथे आता रेडच अवेलेबल आहे आणि थोडा व्हाईट मध्ये आहे. आणि इकडे सुद्धा छोटासा कॅफे बनवलाय त्यांनी, कॅफे टाईप. अजून स्टार्ट आहे की नाही माहिती नाही, बट आहेत. ह्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत. इकडे प्ले ग्राउंड आहे छोटंसं, तिथे स्लायडिंग आहे अँड बरंच काही आहे. ओके, हा एक वेगळा असा प्लांट आहे जो जास्त बघण्यात नसतो, हा वाला प्लांट. ओके गाईज, सो लेट्स डू इट नाउ. सो काही शॉट्स आपण घेऊयात जे मी तुम्हाला दाखवेन कसे असणार आहेत, काय आहेत. काही जे प्रीमियम प्लांट्स आहेत त्याचे मी शूट्स छोटे बनवून ट्राय करेन मी, जेवढं मला जमेल त्या पद्धतीने करण्याचं. ओके, सो भेटूयात त्या शूट्स पाहण्यासाठी. बाय.
जाण्याची काही इच्छा नाही आहे, बट आता आपली जाण्याची वेळ आलेली आहे आणि आपण आपले प्लान्स घेऊन आता निघतोय आपल्या घरी खूप दिवसानंतर. घरी पोचलोय आणि पप्पा बसले चिक्कू पप्पाचा शेप घेऊन. ही मला आवडली त्यामुळे मी घरी घेऊन निघालोय. फिनिशिंग मस्त आता ताव मारणार आहे थोडासा. आळच देतोयस पांढऱ्या. हा पांढरू आलोच बाहेर, थांब. लय मार खाणं. फोन नाही काय नाही. हा पांढऱ्या फोन बिन केला नाहीस, विसरलंस काय मला तू? अरे पांढरू 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 किती रे? इधर रे. लागल सर बाजूला. पांढरू तुला खायला काहीतरी टाकतो मी, नको लगेच. पांढरू तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय गाईज. काय दाखवतो?